डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान बुद्धांच्या विचारांना हा धम्ममेळावा या ठिकाणी भेटत असताना मी राजेंद्र कांबळे यांना विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचा सन्मान करायचा आहे। साहेबांचं अतिशय बिझी शेड्यूल आहे। साहेब या ठिकाणी आपल्याला शुभेच्छा देतील आणि पुढच्या प्रवासाला निघतील। मला गर्व वाटतो साहेब की तुम्ही तुमच्या बिझी शेड्यूलमध्ये आमच्या छोट्या या खाणी या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती आमच्यासाठी निश्चितच गौरवान्वित करणारी आहे। मी पुन्हा एकदा खऱ्या अर्थानं या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री असलेले इतर मागासवर्गीय कल्याण दुग्ध विकास अपाहृत ऊर्जा आणि गृहपती यांचं कॅबिनेटमध्ये ज्यांचं या संभाजीनगरच्या वतीनं ज्यांचं सेवा करण्याचं पुन्हा एकदा दुसऱ्यांदा तिसऱ्यांदा मंत्री म्हणून ज्यांचं भाग्य लाभलं असे मंत्री आपल्यासाठी लाभलेत। क्या बात आहे। मी आदरणीय एरकर साहेबांना आणि मंत्री साहेबांना विनंती करतो की आपण महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या तथागतांच्या प्रतिमेला पुष्पपूजन करावं। चला क्या बात आहे। मी सर्वप्रथम राजू यांना विनंती करतो की आपण एक तथागतांच्या चरणी पुष्प अर्पित करावं। महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या चरणी आपण या ठिकाणी पुष्प अर्पित करावं आणि ज्यांना दोन हात आहे त्यांनी टाळ्या वाजवा, जे लेखच असेल त्यांना अजिबात वाजवायच्या नाही। जयंती सोहळ्याचे अध्यक्ष सन्मानित पी के बनसोड सर आपल्यास विनंती आहे स्टेजवर यावं। पी के बनसोड सर या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेब या ठिकाणी तथागतांच्या चरणी पुष्प अर्पित करत आहेत। मी आदरणीय एरकर साहेबांना विनंती करतो की आपण महामानव डॉक्टर बाबासाहेबांच्या प्रतिमेला सुद्धा आपण या ठिकाणी पुष्प अर्पित करावा। जयंती सोहळ्याचे अध्यक्ष पी के बनसोड सर आपल्यास विनंती आपण स्टेजवर यावं। या ठिकाणी अतिशय बिझी शेड्यूलमध्ये या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आदरणीय अतुलजी सावे साहेबांचं या ठिकाणी आगमन आमच्यासाठी निश्चितच गौरवशाली आहे। मी आदरणीय राजेंद्र कांबळे विनंती करतो की आपण आदरणीय साहेबांचा सन्मान करावा आणि आदरणीय एक आणखीचं एक ब्रँड नेम आदरणीय जयेंद्र भाऊ शेडगे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आपण त्यांचं सुद्धा जोरदार सावून करायचं आहे। अस्मितागिरी आदरणीय जयेंद्र दादा शेडगे यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे। आदरणीय दादा आपलं सुद्धा हार्दिक स्वागत करत आहोत। मी आदरणीय राजू कांबळेंना विनंती करतो त्याबद्दल आदरणीय अभियंता असलेले एरकर साहेबांचा मान सन्मान करावा। सुनील भाऊ, राजू भाऊ हाय नक्की सर नक्की क्या बात आहे। साहेब आपल्यासाठी आलेत हेच म्हणजे आनंदाची गोष्ट आहे। पण अतिशय बिझी शेड्यूलमध्ये साहेबांची उपस्थिती आमच्यासाठी निश्चितच प्राऊडफुली आहे। आदरणीय एरकर दादांचा सन्मान या ठिकाणी होत आहे। ज्यांना दोन हात आहे त्यांनी टाळ्या वाजवा, ज्या लेखच असेल त्या अजिबात वाजवू नका। टाळ्या वाजल्या पाहिजे, चेहऱ्यावर स्माइलिंग पाहिजे, कार्यक्रमाला आम्ही घेतला पाहिजे। कोणत्याही कार्यक्रमाची शान या ठिकाणी या महाराष्ट्र राज्याचे कॅबिनेट मंत्री आणि मुख्य अभियंता आदरणीय आशुतोष एरकर यांचं आगमन। मी तसेच राजूभाऊंना विनंती करतो की आपण मी साहेबांना विनंती करतो की आपण शुभेच्छा या ठिकाणी बहाल कराव्यात। एकदा सगळे हातवरती करा, ज्याचे त्याचे शेजारीचे नाही, आणि एकदा जोरदार स्वतःसाठी वाजवा एकदा हार जोर से, हार जोर से, हार जोर से। छत्रपती शिवाजी महाराजांचा आमचे मित्र राजेंद्र कांबळे युवा प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित आजच्या या विशाल दमा मेळाव्याच्या प्रसंगी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे मार्गदर्शक तसे आमचेही मार्गदर्शक आहेत ते असे अशोक एरेकरजी, माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे शहराचे सरचिटणीस माननीय जालिंदर भाऊ शेंडगेजी, इकडे उपस्थित पी के बनसोडेजी आणि राजेंद्र कांबळे यांनी हा कार्यक्रम आयोजित केला आणि लक्ष्मण शिंदेजी इकडे उपस्थित सर्व
बंधूंनो, भगिनींनो आणि माझ्या मित्रांनो आणि आमचे अध्यक्ष कमलेश दाभाडे कामगार मोर्चाचे आणि माझ्या सगळ्या लाडक्या भगिनी आहेत ना, लाडक्या पैसे येत आहेत ना? अरे मी मागतो थोडी आहे, तुम्ही हो म्हणायला पण तयार नाही. हा मग पुढच्या महिन्याचं थांबून ठेवू का? मग म्हणा ना हो येत आहेत म्हणून. हा हात वर करा बरं ज्याला ज्याला पैसे आले. हा आता किती छान वाटतं बघा बरं. हा आज आमचे मित्र राजेंद्र कांबळे यांनी हा अतिशय उत्कृष्ट असा गीतांचा कार्यक्रम आणि विशाल मेळावा आयोजित केला. मी त्यांना खूप खूप त्यांचं अभिनंदन पण करतो आणि आभारही मानतो. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना घेऊन आणि ताई गीतामध्ये सांगत होत्या की संविधान. ताई मी तुम्हाला शब्द देतो एक लोकप्रतिनिधी म्हणून, तुम्हाला संधी मिळाली नाही, योग्य वेळेस नक्कीच मिळेल तुम्हाला. पण भारतामध्ये संविधानाला कोणीही हात लावू शकत नाही. कोणाच्या बापामध्ये दम नाही त्याला बदलायचा. हा मी तुम्हाला एक सरकारमधला प्रतिनिधी म्हणून सांगतो. देशाचे पंतप्रधान शपथ घ्यायला जातात तर त्याच्या अगोदर संविधानाचा वंदन करून संविधानाला अभिवादन करून मगच शपथ घ्यायला जातात. मान्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये संविधान भवन बनवण्याचा निश्चय केला आणि आता प्रत्येक तालुक्यामध्ये संविधान भवन जे IITचे इन्स्टिट्यूट आहेत तिकडे, ते ITIचे इन्स्टिट्यूट आहेत तिकडे, सगळीकडे संविधान भवन होणार आहेत. सांगण्याचा उद्देश एकच आहे की या महाराष्ट्रामध्ये, या भारत देशामध्ये आपल्या संविधानाला कुठल्याही प्रकारचा कोणीही धक्का लावू शकत नाही. कारण की भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस प्रत्येक गोष्टीचा विचार करून हे संविधान लिहिलेलं आहे. परवा देवेंद्रजींनी संविधानावर भाषण केलं. एरेकर साहेब ऐकलं पाहिजे. ज्या पद्धतीने त्यांनी सगळे उल्लेख केले एक एक काळाचे सगळे, आणि मला नक्कीच खात्री आहे की आजच्या या विशाल धम्म मेळाव्याच्या प्रसंगी आपल्या सगळ्यांना अनेक लोकांचं मार्गदर्शन ऐकायला मिळणार आहे. मला थोडे पुढे कार्यक्रम असल्यामुळे मी राजेंद्र कांबळे आणि त्यांच्या सगळे युवा प्रतिष्ठानमधले त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना खूप खूप शुभेच्छा देतो. परत आपण भेटूच. 14 एप्रिलच्या अगोदर आपली भेट होईलच. उद्या पाडवा आहे, गुढीपाडवा आहे, नवीन वर्षाची उद्या सुरुवात आहे. मी माझ्या सर्व बंधू भगिनींना उद्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि येणारं वर्ष आपल्या सगळ्यांना सुख समृद्धी भरभराटीत जाव हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम.